والصلاة والسلام على سيد المرسلين خاتم النبيين محمد وآله وصحبه अजमाइन अम्मा बाद। अपनी स्टार्ट करना है पुढे आम तौर पर मुझे एक दरखास्त रहता उम्मीद के तुम्ही ती दरखास्त कबूल कर दिले दरखास्त काय ओढली ना धकलीची दरखास्त आणि हर एक लोग करू शकता अपनी स्टार्ट जाता एकता खत्म जाता सर मोबाइल बंद करवा बस क्योंकि मैं एक उस्ताद टीचर आणि टीचर ज्यादा वलखता कि चढ़वे जितना सर एक सुई सरीन की कोई चीज ऐकता ती चीज हमेशा सबब त्यांचे दिला भीतर बाकी होता आम्ही जितना पढ़ते होते जामिया भीतर आज उनका पढ़ोदीन खैरत फला मौलाना फलाने वर्षा फलाने क्लासत पढ़तलीन फला टाइमार फला पिरियडात ही चीज सांगले होते म्हणून आज आमका पढ़ोदीन आठवू येता की का तो एक सुईचो फायदा तो मी उम्मीद करता तुम्ही ही दरखास्त कबूल करते इंशाल्लाह काही वडे काम मोबाईल सायलेंट धरू नका बार बार पनोजी म्हणत एक घड़ी मोबाइल बंद करवा क्योंकि आज आखिरी नशिस्त थी भी करना के कितना इसलिए नशिस्त तो शायद तुम्हें बार बार जमा जाते रहता मुझे पहलो मौका तुमचे सिरिन जापुजो आणि माका इसलो उन्वान देऊन गेला की जारी सर में वलखता कि ती चीज अगर आमचे भीतर नाही तरी आमचो इम्तियाज बाकी राहणे दुनिया भीतर हालांकि आमच्यानं पुढे शेकडो उम्मतो दुनिया भीतर राहिली त्या आणि बाज इसलिए इबादत गुजार राहिला दुनिया भीतर कि त्यांच्या आम्ही जर्रा को मुकाबला करू सके नाही बनी इस्रायलची एक मनशा बारात येता कि 500 वर्षे कंटिन्यू अल्लाहची इबादत केलो 500 वर्षे आम्ही अगर रमजानात सगळी रात जागले तरी आमका कळता की दिसा का हालत जाता बोलून 500 वर्षे कंटिन्यू अल्लाहची इबादत केलो लेकिन तेजानो को पुढे आम्ही जनतेत होतल्या 500 वर्षे कोणा बोलता इथे 100 वर्षे अगर कोणती झाली तरी ती साइको फेमस जाता तेजो खानदान को फेमस जाता कि फलाने खानदाना भीतर एकलो सेंचुरी मुकम्मल केलो म्हणून आणि पिछली जरा 110 मुकम्मल केला पेपरात नाव येता फोटो को येता तरी अल्लाह हमका मुख्तसर जिंदगी दे रहा थे 60-70 लेकिन आम्ही सम्मान पहिला जनतेत होतले कुंतुम खैरा उम्मह उखरिजत लिन्नास तुमच्यानो बेहतर एक उम्मत नाही सम्मान बेहतरीन उम्मत एक उम्मत आमच्यानो बेहतर राहू शके नाही लेकिन त्याचे सबब कंडिशन धरवला ते तअमुरून बिल मारूफ आम्ही जे निक्के काम करता बघा दुसरा को निक्के कामाचे हुकूम देवकाच पडते आणि की मका इसलो उन्वान देऊन गेला समजता मध्ये त्याची वजाहत करता की का आम्ही दावती काम करण्यातला आम्ही कामयाब का नाही एक सवाल दुनियाची अक्सर मनशा केलाय कि जिशी आमचे ऊपर नमाज फर्ज असे हर माणूस बोलता कि एक माणूस अगर नमाज पढ़ना है तो फासिक फाजिर हीज अपनी अक्सर मंशा करलाय एक माणूस अगर तेजे सामने बुराई जाते असे अगर तो तेका रोकवे नाही तो को फासिक फाजिर ही तुमचे सबब एक शब्द लागला पण दाखले तुम कहता एक नवीज अपनी ही मेरे को वजाहत करता इन्फिरादी दावत हर एकला ऊपर फर्ज असे इन्फिरादी बदला मी स्कूला शिकते वाटे बघा मग तेटलो दिनी नॉलेज नाही स्टार्ट भीतर का वाटे मोठे सामने एक माणूस खराब काम करते वाटे अगर मैं 3 भीतरले एक काम करेल नाही मैं गुनहगार अल्लाह के नबी फरमाले मर रआ मिनकुम मुनकरन फलयुगय्यिरहु बियदिही तुमची भीतरले बंदियो एक को बुराई बोलता तेरी सम्मान पहिली जिम्मेदारी तेका आपल्या हातीन रोखवकास अगर बापा वाटे आपले चरवा बनता एक टीचर उस्ताद वाटे आपले स्टुडंट बनता खानदानाचे को सरबरा वाटे घर जो मालिका वाटे चाचा वाटे गोरप्पा औरप्पा कोयप्पा या मालिका ठीक है ना जे कोण त्यांचे ऊपर सरबरा वो पत्ता की चढून नामाज पढ़ते नाही अगर तो तेका हातीन रोखवची ताकद धरवची बावजूद रोखले नाही गुनाह बरोबर होतलो बाकायदा गुनाह बरोबर होतलो हीज अपनी शायद तुमचे सबब नवी मी तुमका मजीद तशरीह करता मद्रसाचे मोहतमीम स्कूलाचे प्रिंसिपल हेडमास्टर ते काय करता की तेजी जो कोणते माताहात मुलाजिमीन वाटे दुसरे टीचर वाटे असाइजा वाटे या दुसरे कोणी वाटे तो टीचर टाइमा ऊपर बराबर काम करते नाही क्लासाच्या टाइमार मोबाईल पलते दिसता अगर तो हेडमास्टर तेका रुपये ना हेडमास्टर गुन्हेगार ही शायद तुमचे सबब नेहमीच आपली मी तुमका ही तशी ठिका करतो सरबरा जे कोणा हातात पॉवर असे प्रिन्सिपल हातात पॉवर राहता सदर वाटी इदारा जो तुमची कमिटीचे को टीमेत वाटे तुम्ही टीमेचे सेक्रेटरी या भी काही जिम्मेदार वाटे
तुमचे 10 तरी एक माणूस खराब काम करते वाटे खेळ सोडून नमाज पडते नाही अगर जिम्मेदार रोकवे नाही जिम्मेदार बाकायदा गुन्हेगार लागलो वो सामान पहिलं मराला हाती रोखवते हर माणूस हे काम करू शके नाही येतो ओळखा तुम्ही तुमच्या बापा काय खराब काम करते वाटे अल्लाह हिफाजत करो तुम्ही हातीन काय रोखू शके नाही त्याचा तुमच्या ऊपर हातीन रोखवते फर्ज नाही तुम्ही आपल्या मालिका हातीन रोखू शके नाही तुम्ही आपले प्रिन्सिपला हातीन रोखू शके नाही त्याचा तुमचे सबब सेकंड दर्जा फैल लम यस्तति फबिलिसानी पलवचे अगर तुम्ही त्याला समजू शकता हे भल्लीसा माणसे हे काम करू शकता चाहे बोललो जाओ चाहे धकलो जाओ अगर तुम्ही त्याला तोडीन रोखू शकता आणि हे जे संबंध पहिलो दर्जा मोहब्बत कोणी आम्ही दाखवू शके नाही तोडीन रोखवतो मतलब संबंध पहिलो दर्जा मोहब्बत अंदाज नरम उदउ इला सबील रब्बिक बिल हिकमा अल्लाह फरमावलो आपले नबिया तुम्ही आपले परवरदिगाराची वाट हिकमतेन आपवा हिकमत कोणा बोलीचे पलवगास संबंध माणूस का टेन्शन आम्ही दाडे त्याचे बाबा गुजरला आम्ही वसुंधरे तिका बयान देते वाटे ही हिकमत नाही एक माणूस वाटे हुस्नाचे वेळ तितर गुण वाटे आम्ही तिका वसून समजवते वाटे टाइम मौका महाल कोणत्या टायमार कोणते अंदाज मित्र आम्ही त्याला समजावू शकता एक सवय हर चीज जाळूची राहणार तरीका कोणती चीज त्याच्यात साफ जाऊ शकता तरी संबंध पहिली चीज हिकमत उदउ इला सबील रब्बिक बिल हिकमा वल मौइज़तिल हसना अगर आम्ही तिनका तोडीन रोखवते वाटे मौइज़ा हसना बल्लान मुअस्सिर नसीहत हजरत सय्यद अहमद शहीद रहमतुल्लाह अलैह अरे बोलो नाव ऐकला दे हिंदुस्थानाची आजादी भितर जे कोणत्या आजादीची मेहनत चालली हे जे भितर ओरडे हिस्सा असे सय्यद अहमद शहीद आणि शाह इस्माईल शहीद रहमतुल्लाह अलैह दोघे लोक शहीद झाले सय्यद अहमद शहीद रहमतुल्लाह अलैह दिल्लीची जामिया मिसगत यांनी मांडे ऊपर बसून और जबरदस्त बयान दिले आणि अल्लाह ताला ही तासीर दरवलो तो यांची जिबे भितर एक बयाना भितर शेकडो माणसा अल्लाह हिदायत देतो होतो यांचे बयान असे बोलून माणसा केले दूर दूरला माणसे धावून येऊ सुरू केली धावून येऊ सुरू ह्याचे अंदार द्यान आखिर यांचे बयान खतम झालो बयान खतम जाऊन मिसनात कोण हाल्ट होते वाटे एक माणूस एकदम सांस सोडते सोडते आलो आणि बोललो की माणसे खेळ होते वाटे बयान झालो सैयद अहमद शहीद रहमतुल्लाह अलैह बोले मैं का सैयद अहमद शहीद मुझे कुछ बयान होतो बयान खतम झालो आता मी होते वाटे ठीक आहे दिवशी पुस्तक वाटे तो बोललो आपण ऐकलो होतो की आज सैयद अहमद रहमतुल्लाह अलैह जो बयान असे यो जरा वखस झालो एटलीस्ट अपनी बनता का बदला हरकत नाही दुबारा आपण जातो तयार वाटे तारीखच बेसले मिसगती ते एक माणसा तोच बयान दिले जो कोणते बयान शेकडो माणसा दिले होते बयान झाला एक माणूस पुसता हे इमाम हो का मामीला खायला गेलाय तुम्ही ते का सगळी जपणी तीच रिपीट केले याने काही मजमाल होतो एक माणसा सबब तुम्ही तोच बयान आणि इतवळले बयान सैयद अहमद शहीद बोलले मी कितना मजमा सबब जपला दे मैं हमेशा एक माणसा सबब का जपूचे मुझे समय मजमा नाही अल्लाह सबब जपते वाडे नाही ता सबब अल्लाह ती तासीर आमची जेटले उलमा होते सम्मान वडली चीज मुअस्सिर नसीहत तिगा ते किता पब्लिक पडते होते मजमा पडते होते ते मजमा वाटे ओळलो बयान या सुगर जपनी नाही एक माणूस राव करोडो माणसे राव त्यांची भीतर अल्लाहचे खौफ अल्लाह सबब काम करते होते ते वल मौइज़तिल हसना एक होले जबरदस्त मुसन्निफ मुअल्लिफ बरवला जिता हजरत मौलानाचे इंतकाल झालो तर मौलाना अली मियां रहमतुल्लाह अलैह ते रिसर्च केले बरवले गदा हुसला मी दुनिया में तो दो मुफक्किरा पढ़लो मुफक्किर इस्लाम एक हजरत मौलाना अली मियां रहमतुल्लाह अलैह बीजे नाव सांगे ना दुगे कोले जबरदस्त मुफक्किर मी दोघी जणांना तर कंपेअर केलो पल्लो काका हुसेन अली मियां मौलानाची जो कोणती जपणी होती माणसाची दिला लागती होती आणि बीजे एक मुफक्किर जो कोणते होतो त्यांची जपणी दिमागात पडून होत होती ह्याची वजन काका हुसलान मौलाना जो कोणती जपणी होते दर सरीन जपते होते आणि तुझे पद्धती कुर्बानीची वल मौइज़तिल हसना वजादिलहुम बिल्लती ही अहसन दावती तरीका अल्लाह सांगते वाडे अगर तुमका बहस मुबाहसा करूची जरूरत पडली एक तरी बहस कर मध्ये बसावत बहस जरूरी जाता मसलन मी मुझे दावत देते वाडे मोहब्बतेन दावत देते वाडे तो मुझे पर बोले चिलो
हे तू किंचन बोलते वाटे किशी जापते वाटे हे किशी जाऊचे तेता म्हजी जिम्मेदारी तो उलझलो म्हणून मी उलझू नये ठीक आहे माका त्याची पर्सनल जाती काही दुश्मनी नाही मी तिका अल्लाह सबब सांगते वाटे तो उलझो दुनियात घालो गावात घालो ह्यारी घालो हो शिवा तो ती शिवा आपले हे गेलो पुरा बाहेर काढला आमका काही वाचता नाही आम्ही मोहब्बतीन पैगाम देते वाटे अगर तो आमच्याकडे पुसता तू इशी किशी बोललो ते का आम्ही देता निक्के तरीका पर सांगे भाव ही म्हजी जपणी ना कुराणाची आणि हदीसाची जपणी आणि सहाबाची जपणी मी तुका सांगलो माका काही वाचता नाही तुम्ही माने नातून लाया मुझे काम पैगाम देऊ दे अगर तुमका काय बेजार झाले ठीक आहे माका माफ करा लेकिन मी ही जपणी जपून के राखतो वो एक बेहस्तो तरीका आम तौर पर क्या रहता आम्ही एक दोषी टांग तमीच्या पडरे पडता के नाही वा माका इशू बोललो तू मोठी जपना पर इशू तू एतराज क्यों लो अल्लाह सबब जे कोणतं माणूस काम करता बला दुनिया का बोलो आणि ही जपणी आठवो दरवा अल्लाह ताला तुमची जपना वळणी करून दाखव हो अल्लाहचे वादा हो वजादिलहुम बिल्लती ही आसन तरी मी जपतो का असल फइन लम यस्तति फबिलिसानी दुसरं दर्जा का अगर आमचे भीतर हाती लोकोची ताकद नाही आम्ही आपली जिबेन प्यार मोहब्बत भरे अंदाज भीतर का समजवतले अगर आमका जिबेन सांगूची ताकद नाही बसा का दिशी राहता काय मागा जिबेन सांगूची ताकद असे लेकिन तरी सांगूचे मोठे सबब गुन्हा जाऊ शकता हे मिसाल देता मोठ्याला ढकलो चोडू त्या माणूस कमवावर माणूस एक गुन्हा करते वाटे तुम्ही बदले मोला तुमका ताकद अशी तरी तुम्ही ठिका समजवते ना आठव दरवा ताकदचो एक मफहूम होय का मी तरी गौर करतलो अगर मी हे टाइमार समजवता तो मुझे दूर जाऊ शकता मैं वाकया झालो दावत आणि तबलीगचे जिम्मेदार हजरत मौलाना इजाज रहमतुल्लाह अलैह ह्यांचे भीतर उन्नतीचे दर्द भरून होतो तास ही तहरीक आज तो सगळी दुनिया भीतर चालते असे हालांकि जुबान भीतर लुकनत होती लेकिन तो दर्द होतो त्यांचे भीतर ह्यांचे मजलिसे भीतर एक माणूस येतो होतो मुद्दत गुजरली हजरत मौलाना इजाज रहमतुल्लाह अलैह महसूस केले की मुझे मुली मुतासिर क्यों वाटे आणि इतना अगर मी हे काही सांगतलो मुझे जपणी कबूल करतलो एक सुन्नती बारात तेका सांगले जितना तिका सुन्नती बारात सांगले तितना तो मजलिसे भीतर घेऊचे सोडलो हजरत मौलाना फौरन एहसास झालो की माझी गलती झाली मी तिला गलत टाइमावर सांगलो सो सांगतो टाइम नव्हतो ता सबब पलवंगस पडतले कि अगर आम्ही तेका समजवला तो दूर जाऊ शकता तिथं आम्ही तेका तिथं माझ्याबरोबर इस्तिताअत नाही व टाइम नाही तुम्ही ऐकू आहे हजरत इमाम नखाई रहमतुल्लाह अलैह त्यांचे एक शागिर्द आमश बला नाम तर आमची माणसे कोण नाव ठरवता जर म्हणे वजाहत करता नामे दरदीन पलंदरकास आमश नाव न ह्यांचे नाव सुलेमान बिन मेहरान इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहचे उस्ताद ह्यांचे डोला पलके नव्हती डोला राहता बला ही अल्लाहची वडे नियामत आहे हर चीज नियामत अगर डोला पलके नाही तरी डोले उघडे राहता आणि त्याचा अगर त्याची एकदम वत पडता बला त्याचे डोले एकदम धाकले जाता आणि त्याला दिखोय पडणार तरी मानसी इनका नाव घातले आमश बल्ला चुनिया गई बोलता डोले मतलब डोला बरोबर ओळखू पडणार एकदा आमचे धंदाशी कोणी बॅटरी मारले म्हणजे डोला वो डोले पहिला बंद घातले हजरत सुलेमान बिन मेहरान बड़े जबरदस्त आलिम बड़े जबरदस्त मुहद्दिस बड़े जबरदस्त फकीह इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह के उस्ताद हिंका ही बीमारी होती हिंका माणसे आमश बनते होते चंद दिवसा पुढे का मेसेज पावलो अशी की चवाचे नाव आमश बोला आमश ठीक आहे बोला नाही हरकत नाही माने आमका निक्के असे बोलले माने निक्के म्हणून ठरवला तुम्ही नाव काढा अगर तुम्ही फलाने ताबीचे लकब करून धरवता बिलकुल धरवा माने निक्के नाव काढा ठीक आहे अल्लाह नगर तू तिशी धरवते तुम्ही माने पर्यंत धरवतो अरे माने अगर खराब असे नाव धरवले ते सईद बिन मुसय्यब एतो वडले ताबी उलमा इनका सय्यद ताबीन बल्ला सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैह ताबीन में तो सामान अव्वल दर्जा हे खुद बोलता कि मुझे आजो बाबा त्यांचे नाव हसन होते गुरुसाहेब पूछले तुझे नाव का भले मुझे नाव हसन भले नाही तुझे नाव हसन न तुझे नाव सहल तीन भले नाही माका हसन बल्ली पसंद माका तू बोले माई बाप जे कोणते नाव धरले बल्ली हसन माने का टेंशन मुझे आजो आपा हुजूर सल्लल्लाहु बल्ला मको आपले नाव बदलायला नाही आज आम्ही पलटे वाटा आमचे खानदाना भीतर कितना टेंशन ताल्लुक बला आजो बाबा टेंशन ने मेरे कितना टेंशन
तुम्ही काय सांगतो होतो तुमका सुलेमान मेहरान यांचे लकब आमर यांचे उस्ताद होते इब्राहिम नखाई हे काणे आणि यांचे शागिर्द आमश ओके ने जोशी रहमतुल्लाह अपनी किताबात बरोंडो वाकया हो आपसत एटलो ताल्लुक होतो हिंगा के बाजराको सरी होते त्या हलीच्या सब सरी होते उस्तादानी शागिर्दाची आपसी ही मोहब्बत होती एक मर्तबा ही होते अचानक इब्राहिम नखाईचे खैला दिले कि मेको माजूर मुझे शागिर्द को माजूर मानसे नित्य मौका मिलते रहो मजाक उड़ाने को इक्के हंसते रहे हमको पल्ले से हंसते रहे कि का उस्ताद का ना आणि शागिर्द आमश मानसे निक्को मौका मिलते रहो तासा आपले शागिर्दाकडे बोलले एक काम कर तू दुसरे वाटेवर बस तू मुझे से नेऊ नका शागिर्द इमाम आमश परेशान मी के वाट बनवू सकता इमाम आमश बने उस्ताद मौलाना का फरक पडता आमका सवाब कमवतो निको मौका असे आणि बाजारात घेतले आणि मार्केटात घेतले कामासाठी घेतले तरी माणसं हसतले माणसं गुन्हा आमका सवाब आणि हीच आपली पक्का करला कोणी कोणावर हसणार तिका गुन्हा जाता आणि जे कोणावर हसून होता तिका सवाब मिळता मौलाना आमका सवाब कमवतो मौका मिळता असे तुम्ही तिका परेशान जाते वाटत उस्ताद का जवाब दिले मला उस्ताद बोलले माणसा गुन्हा जाओ आमका सवाब मिलो हे जाना बेहतर है कि मानसे को गुनाह पासून महफूज आणि को गुनाह पासून महफूज एक सबक दिले शागिर्दा कि तुम्ही जरिया जाऊ नका कोणाचे गुनाह जाऊचो तरी फइल लम यस्तदी फबिलिसानी भीतर मी तुमका वाका सांगलो कि बसा वखत आम्ही म्हणता आमका हिम्मत असे आम्ही रोकू शकता आम्ही समजावू शकता त्या हालात परवकास आज अगर मी तिका रोकलो जाऊ शकता तो सुन्नतचे मजाक उडवलो फारसी सुन्नतचे मजाक उडवतो जरिया आम्ही झाले तरी फइल लम यस्तती फबिलिसानी फइल लम यस्तती फबिक़ल्बी वज़ालिका अज़अफुल ईमान मुफ्ती तकी उस्मानी बड़े जबरदस्त आलिम दुनिया भीतर चंद जिने चुने उलमा भीतर हेंचे शुमार असे हेंची मी अजीब तशरीह ऐकलो जेंगे आम्ही पूर्वीच्या जमान्यात तशरीह पडले ऐकून खुद आमची अकल हैरान की का तशरीह केला बरं आम्ही ओळखूचे ती तशरीह को सही अगर माणूस जीबेन लोगोची ताकद धरवे नाही आपले दिलीन ते का खराब ओळखू कास ही को दावत मौलाना ही तशरीह केले का बसला आपले दिलीन ते का रोको कास का मतलब हो का बसला एक कडे आम्ही गलती पलते वाटे की माणसे गाणे ऐकते वाटे म्युझिक ऐकते वाटे नाजाईज ताल्लुकात भीतर वाटे आम्ही ते का रोको सके नाही दिल એટલો बेचैन जाऊ का कि अल्लाह ताला वाटू सोगा आमची दिल परंतु वाकई भीतर वो बंदे परेशान वाटे तिका दावत देऊच्या सबब अल्लाह आमची बेचैनी पळून आमची तोड सोगा आणि आमका ही ताकद देऊकास वाकई भीतर ही मौलाना काही की तशरीह करू शकता आणि आम तौर पर आम्ही जो कोणती तशरीह ऐकता फइल लम यस्तदी फबिक़ल्बी अगर आम्ही हातीन रोकू सके नाही तोडीन रोकू सके नाही आम्ही दिलीन ते कामा खराब होकास अगर एटले को करनाय आमचे भीतर ईमान कस नाही होखानी के उभून गेला जायले भून गेले दुसरेकडे दर्या किनारा भून गेला आम्ही अल्हम्दुलिल्लाह एक हस्तर गाना पुसून वरते वाटे म्युझिक पुसून वरते वाटे आमची दोस्ती जो कोणती वाटे मला तरी म्युझिक ऐकते वाटे अगर आम्ही ती मजलिसे शरीक झाले आम्ही ऐकते नाही आमची ऐकूची नियत नाही आणि आम्ही ऐकू गेलो आम्ही आपले काम करू गेले लेकिन आम्ही ते कामा खराब ओळखते नाही आम्ही त्या हाती रोगा सके नाही म्हणजे कोबार येतले तोरीन बयान दिला तो बयान करके मौका को जाऊ सकता कि इज्तिमाई तरी बयान दिले माणसे एकदम तुझून पडले आपले काम करवा मजा करू सुरू करू शकता तेवढा कामचे काम आम्ही ती नशिस्ते भीतर शरीक जाऊ नये अगर आम्ही त्यांची हा भीतर हा मिळवते वाटे आमची भीतर ईमान कस नाही वज़ालिका अज़अफुल ईमान अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि फरमाले वो ईमान जो संबंध कमजोर दर्जा हे जे मग ईमान कस नाही तरी ही गुनाह भीतर कितलो माणसे वाटे आम्ही आजमू सके नाही तरी इनफिरादी दावत हर एकला ऊपर फर्ज एक एकला समझोजे मैं भाई बंदे मेरे का समझो इज्तिमाई दावत हर एकला ऊपर फर्ज नाही इज्तिमाई दावत गल्ला हे जे सबब चंद माणसे अगर इलाका भीतर वाटे तेने संवद माणसा तर्फे काफी हर मामले इज्तिमाई दावत देऊ सके नाही जुमाची बयानात हर एकला देऊ सके नाही मरकजाचे बयान हर एकला देऊ सके नाही इज्तिमाचे बयान हर एकला देऊ सके नाही या दुसरेकडे तुम्ही माणसा जमवला हे जे सबब उलमा या जो कोण दुआत वाटे उलमा नातला को अगर तो एक्सपर्ट वाटे समजू सकता तो जो कोणती जपनी जपता तिका तिथे बारा त्यातले नॉलेज असे इसलो माणूस
त्यांची जिम्मेदारी ते सम्माची जिम्मेदारी न्हय हेका फर्जी किफाया बोलता जनाजा जाला अगर चंद मानसी जनाजा नमाज पढ़ने मैं पढ़ना है अल्लाह फौसे मगर पुछे तू ठेका जनाजा नमाज पढ़ना है फर्जी किफाया बल्ला चंद मानसी पढ़ने सम्मा तर्फीन आदा झाले इज्तिमाई दावत फर्जी किफाया फर्ज आइन नाही चंद मानसी अगर करता आणि सम्मो जरुरी नाही मतलब त्यांची तर्फीन काफी जाते असे त्यांची जपनी बराबर पावते असे तरी सम्मा तर्फीन आदा घातली ठीक आहे अपना इज्तिमाई दावत हने को देऊ सके ना आजकाल बाद म्हणजे जन किताबे पढ़ता दरस कुरान शुरू करता हे जे उम्मत गुमराह जाऊ शकता हदीसने એટલો સખ્તીથી सांगून गेला की जे कोणतो माणूस कुरान आपली राय आपली दिमागान सांगते वाटे तो गुन्हेगार ऋषी वाखाची दुनिया भितर दुनियेने एतिबार अर्धे मुर्दे हकीम जाता बला तुम्ही खुद तुझ्याकडे वसूची ना तुमका करता एक डॉक्टर वाटे आणि डॉक्टर अजून सर कंप्लीट डॉक्टर झाला अर्ध मुर्दो डॉक्टर तुम्ही कित्तांको खुद को वसूचे नाही कोणाको फेडवचे नाही एक हकीम होतो आपले जमाना भितर तुम्ही ऐकू आहेत हकीम मला आमच्या इलाकात एवढं फेमस नाही ही चीजो दुसरी इलाकात बनी फेमस रहता हकीम मला कोणी बेमार पडलो तिच्याकडे येता इलाज मुआलजा करता आपल्या फलानी बीमारी अशी रात्रीची नींद लागली नाही बेचैनी जाता नावची भितर शैतान देखू सुरू जाता नावजीत वसवसे येता म्हणीत गेला फलानी चीज देखता इसली चीजा जवळ हकीमाकडे होते जास्त होता नीम हकीम खत्री जान एक हकीम होतो हमारा रुपये कमावची शौक रहता एक बिजनेस बाग इलाका भितर हकीम मतलब बिजनेस 2 रुपयाचे काम 2000 99% हकीम गलत राहून आठवत तेव्हा कुकर जबा करा कब्रस्ताना भितर हुकवा झाडी हुकवा टारी हुकवा फला मंदिरी भितर असून हे हाडा ते हाडा हे तुमका भडकलेत राहून उठण नाही दुसरी इलाका भितर हीच चीज असली नीम हकीम खत्री का एक हकीम होतो कितना बल्ला बड़ो इत्तिफाकन तिथे घर जो कोणते कब्रस्तानाची तो सेट वलखा इराकडे जितना बड़ो होते हो तो अपने घरे निशी कब्रस्तान बगला आलो बड़ा क्या करते हो तो अपने माता ऊपर चादर ढकते हो तो कब्रस्तान पार जरा मग चादर करते हो तो एक नाही पडले 2 नाही पडले 3 नाही पडले माणसे होर केले का मागिला काजिया निजितकी तसं बरोबर राहता जिशी तो रोड आहे कब्रस्तान करतो मातो ढापून सोडता आणि सर शिंपता कब्रस्तान पार झाला मग चादर काढता माणसे म्हणले अकलमंद होते माणसे इकडे हे काय ठरले हकीमा म्हणे बोलले की आम्ही अजीब चीज करतो वाटे हकीम साहेब आमची अकल हैरान आमची दिमागा भितर होती नाही काम आम्हाला कब्रस्तान आहे मग कोण तो खोफ तुमच्या तर तारी जाता की तुम्ही आपलं मातो ढाकता हकीम बोलले की काही नाही तुमका मी सांगतो वाटे की जिशी कब्रस्तान येता माका शरम दाखवू सुरू जाता हे बोर्ड कब्रस्तानात जेटले वाटे एकदम मेकच पेट बोललो शर्म दाखवते है तोड़ किसी दाखलो ही दुनियावी एतिबार मी कबूल करना है बीजे काय ऐकूया शर्म करा असं सांगतो बरं पुढे जमाना मध्ये रे बला मार्जिन म्हणून इलाज राहते होता आजकाल तो हमदर्द जेबी डॉक्टर खाल इसने जो कोणते हलवे बिलवे देता बला त्या आमच्या पर काही ड्राय फ्रूट घालून ज्यूस वगैरह के मार्जिन बनता देखा पुढे जमाना वो इलाज मशहूर होतो लेकिन हर एक लोग हर काम करू सके नहीं हर एक लोग बयान देऊ सके नहीं हर एक लोग पढ़ू सके नहीं हर एक लोग फिकी मसाइल सांगू सके नहीं 2 किताबें पढ़लो शुरू केलो एक हकीम होते बोलो हकीम निक्को देखो नीम हकीम है वो निक्को हकीम एक मतलब मदीना में हर एक लग्न नीम हकीम वाला करा फौसी तो मुझे पर केस कर दो ताबे वो निक्को हकीम हर माणूस हर एक लगे उसू सके नहीं हर काम हर एक लोग करूचे रहना है हे हकीमाकडे बडो एक माणूस येता तो परेशान असा त्याची जे कोणती रोजाना घरेलू अखराजा चालते होते म्हैशी दूध येते होते ते काही इकते होतो बडो त्याच्या ऊपर गुजर बसर करते होतो एक मर्तबा त्याची म्हैश बेमार पडले 1 दिवस झाले 2 दिवस झाले 3 दिवस झाले पोटकच साफ झालाय जिथं पोट साफ झालाय बरा मी तेव्हा काही करू शके नाही बिगे फुकते तेव्हा झालंय विकेट उडूचे एवढो दिवस झाले परेशान झालो गरीब माणूस दुसरे काय आमदनी नाही इन्कमचो काय जरिया नाही तो हकीमाकडे गेलो हकीमाकडे बोललो माझी जो कोणती म्हैश असे 3-4 दिवस झाले ते का बाहेर जाते नाही पोट साफ जाते नाही का करू तुम्ही सांगा तो बोललो एक काम कर एक मी तुका वसत देता माजून केटले बरोबर ऐक ती जो कोणती माजून असे
अगर कोणाची इन्सानाचे पोट साफ जाणार पाऊस साटली पिलान तुझे पोट साफ जाता अगर एक जानवर गाडी चुंगे जानवरा भितर बड़ी ताकद राहता तेजे पोट साफ जाणार तरी अगर तू 2 साटली खाता तुझे पाऊस साटली की 2 साटली घे कितलो फरक झालो खोशून गेलो घालूचे तरीका केलाय इन्सानाचे पोटा भितर घालू शकता जानवराची पोटा कशी घालतलो एकदा बहुत ट्राय केलो अखेर दुबारा हकीमाकडे गेलो आणि बंद करता पुसला हकीम साहेब तुम्ही इलाज सांगले लेकिन म्हाका जरा तरीका पण सांगा तेन तरीका सांगले एक काम कर एक गोल्ड पाईप घे पाईपाचे एक तोड म्हैशीचे तोडात बीजे एक हिस्सा तुझे तोडात आणि घाल आणि जोर सरी करून इशी फुगू का की डायरेक्ट दुनिया साठी तिने पोटात बसू बस हो बरोबर खोशन गेलो आणि एक गोल्ड पाईप घेतलो 2 साटली घातलो पाईपा भितर एक तेजे तोडात आणि आपले तोडात फुगू होता तर तो तातील फुगून सोडलो नाही सुटली 1 दिस झाले 2 दिस झाले 3 दिस झाले हाकीम परेशान रोजाना मुलाखतीवर येतलो माणूस का करूचे खैलात गेलाय आता हाकीम साहेब आपले दोस्ता घेतले आणि बोलले वसून पडलो तिथे घर केवढा दाखल पडलो का मामिला शायद मैं एकदम निक्की जरी दाखलता मग आठवकही सरलो गेला मग पलन मोडो आखरी सांसो घेते होतो लास्ट सांस हाकीम साहेब परेशान हाकीमाची दिमागातून गेलाय काम असला घाबरून परेशान तो बघा मरते बोललो का हुसैन हाकीम साहेब तुम्ही सांगले बरोबर लेकिन हे काम मोठे नव्हते जे कोण करू शकतात तेच काम होते मी फुगू गेलो पहिला म्हैस फुगली का करतात पुरा म्हणजे पोटात गेले तेव्हा बरोबर कलिमा पडते गेलो का अल्लाह कस करता तरी मी तुमको क्या समझ सकते वाले इसकी कोई चीज दुनियावी एतबार हर माणूस हर काम करू शकेल तरी हर माणूस बयान देऊन बसलो तफसीर सांगलो हर माणूस दागी जाऊ शकेल नाही मी तुला त्याच्या पर सांगते होतो इज्तिमाई दावत हर एकलाची जिम्मेदारी नाही इन्फरादी दावत हर एकला पर फर्ज इज्तिमाई दावत एक कमेटी एक जमात वलतकुन मिनकुम उम्मतुन यदऊन इला अलखैर वयअमुरून बिलमारूफ वयनहौन अनिल मुनकर वउलाइका हुमुल मुफ्लिहून कोणाची जिम्मेदारी अल्लाह फरमावलं तुमचे भीतर एक जमात दिसली राहूकास जे कोण दावती काम करूकास निक्की कामाचे हुकूम देऊकास बुराईयापासून वळावकास तरी मी तुमका 2 फरक सांगलो इन्फरादी दावत सांगलो इज्तिमाई दावत सांगलो तरी तफसील सांगलो मी तुमका आता मी आपली जखमी खतम करणार पुढे बेनिफिट सांगता आता तुम्ही बघले इज्तिमाई दावत चंद माणसाची जिम्मेदारी ना हटव धरवा हे जो फायदा एदोरलो असे मेला मग अफसोस करू का पडतले मी एकला समजवलो मी 8वी सरलो तो एक 10 माणसा समजवलो कबरे भितर एटलो माका सवाब मिळतलो मी परेशान जातलो हो सवाब म्हणजे खिंचान अल्लाह तर्फे सांगून होतले तू एक माणसा समजवलो तो 10 माणसा ती माणसे समजवते शेकडो माणसे जो पर अमल केले सम्मचे सवाब तुका मिळते असे दुनिया भितर अल्लाहचे नबी फरमावले जेटले मर्डर जाता बला हर एक मर्डरचो एक हिस्सा काबिला पावता तेका गुन्हाचे हिस्सा तेका पावता की का सम्मान पहिला मर्डर केलो काबिल इशिस जेटली नित्य काम जाता जे कोण शुरुआत केलो तेका तुझे सवाब मिळकच राहता ह्या विसर सांगून गेला अल्लाह ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावले क़यामती दिसा अल्लाह ताला पूछतलो मुझे बंदो मरीज तू फलम तगोदनी मी बीमार होतो तू मुझे याद केला आमच्याकडे पुसला हुआ आम्ही को परेशान नव्हते अल्लाह पण तेवढे आमच्याकडे बंदो मी बीमार होतो तू क्यों होतो मुझे याद केला बंदो पुस्तलो या अल्लाह तू खुद शाफी तू हमका शिफा देतलो तू बीमार जाऊ शकता ही आमची खैरात अल्लाह बोलतलो इस्ततअतु फलम तुतइमनी लेकिन तरीमा मी तुझ्याकडे खाऊ मागलो तू मला खाऊ दिलं नाही बंदो पुस्तलो या अल्लाह का बोलते वाडे तू माझ्याकडे खाऊ मागलो तू खुद राज़िक रज़्ज़ाक तू समझ देतलो ही किशी जाऊ शकता अल्लाह बोलतलो क्या तुका कल नाही मौजो फलानो बंदो बीमार होतो तू अगर तेजी इयादत करतो तो माका तो तारी पलतो मतलब मी तारी होतो म्हणजे फलानो बंदो ढोकर होतो तू तिका खाऊ घालतो तुका मी मिळतो अल्लाह एटलो पसंद माका हे सांगा कोणत्या खाऊ घालूचे पिऊ घालूचे कोणती इयादत करूचे दुनियावी चीजो तरी एक माणूस कोणाच्या आखिरची फिकिर करता अल्लाह एटलो खुश जाता आजमाव सके नाही कुरान में लिखा था कि हमेशा आमीद रहो हमेशा हमेशा
कुरान जनते भितर कोण घातलो तवरेची तिलावत करून असुजे नाही, इंजिलची नाही, जबरची नाही, सिर्फ कुरानची तिलावत जनते भितर करून घातली. आमका जितलो कुरान आठवाशे तितलो दर्जा आमचो बुलंद जातलो. मतलब देखो पडले जनते भितर हो कुरान बाकी राहतलो. तेच कुराना भितर आम्ही मामूली मखलूकचो तस्किरा पडतले. एक मुगलेचो तस्किरा सुलेमान अलैहिस्सलाम इसने नबी अल्लाह ताला इनका हर चीजाची बोली वळखलो तो जुबान, हर चीजाची जुबान. मुगलियाचो आवाज आम्ही ऐकू शके नाही, वळखोची तरी दुर्मिळ बातमी. सुलेमान अलैहिस्सलाम रोजाना जायजा घेते होते, हाजरी घेता बला कोण वाटे कोण आईल नाही, आमचे भितर कोण, आमचे सफरे भितर कोण वाटे येणे जायजा घेतले. वहुशिर मुसलमान जुनूद मिन अल-जिन्नि वल-इंसि wat-तैरि फहम युज़रून होते ते बोलले गिरोंडात पावले. हत्ता इदा अतव अला वादी नमल, मुगलियाची ओढली वादी आम्ही ओळखली नाही, जानवर ओळखत आदो दरवा आम्ही शिमखदा बला हर मुगलिया करता की आम्ही इथे वाटे बोलून आणि ते भू शिरो करता आम्ही एडा वट्ट उजो लावता करे ओलो जबरदस्त गुन्हा एको जानवर आहे बला. अल्लाह के नबी फरमाले अल्लाह देवचो आजाब देऊ नका, उजो अल्लाह देवचो आजाब हो, अल्लाह इंसाना देखलो उजो वजा जरतलो हो आजाब देऊ नका म्हणून. एक मुगली, ती मुगली आपली बरादरीची सरदार होती. सरदार बला की आलिम नव्हती, वडली दाई नव्हती, या एक वर्ष जमात 4 मास जमाते गेले ना, एक बरादरीची सरदार ती सन्मान पहिला पल्ली येतो ओढले लष्कर येते असे ती चालान फोडा भीतर घुसू शकते. आमच्या पर आम्ही एकदा थांबलो नाही, ती उभं आले. अजमवली मी का करू शकता सन्मान पहिला ऐलान केली, हर एकल्याकडे गेली, जे कोणाचा ही आवाज पाहिजे हर एकल्याकडे गेली आणि बोलली भाव बहीण पडे इथून लष्कर येते असे तुमका केल नाही, तुम्ही पाया बुंदा येत बोलून तुमका ते नेटोचे दक्कन आपले जीव उडवा आणि फोडा तिथं घुसा. कोण तो फोडा निवडे घुसू सुरू करा. अल्लाह ताला सुलेमान अलैहिस्सलाम हर चीजेची बोली वळखलो होतो. सुलेमान अलैहिस्सलाम आवाज को ऐकले वळखले को का बोलता बोलो आणि हसू सुरू केले. फतबस्समा वाहिका, अल्लाह तिला ताबीर केला दे फतबस्समा वाहिका आणि सम्मान केला, अल्लाहचे शुक्र अदा केले की अल्लाह أوزعني أن أشكر نعمتك التي أنعمت علي وعلى والدي وأن أعمل صالحا ترضاه وأدخلني برحمتك في عبادك الصالحين. अल्लाह तो शुक्र अदा केला, अल्लाहकडे दुआ केली अल्लाह मला तौफीक दे, मी तुझी नियामतचे शुक्र जो कोणती नियामत मुझे ऊपर मुझे वालिदीन ऊपर केला ते मेरा ही दुआ केली. तरी अल्लाह ताला ही मुगलियाचे सगळे अल्फाज नकल केलो. काय अल्फाज? قالت नमला, एक मुगली बनली, या अय्युहन नमल, ए मुगलियो. आणि मुगले होता हे मुगलियो आमचा राबा घेऊन जमा देता बला मुगले ए मुगलियो उदखुलू मसाकिनकुम, आपले आपले घरे वसा. ला यहतिमन्नकुम सुलेमान व जुनूदु, इशी जाऊ नये की सुलेमान आणि त्यांचे लष्कर तुमका पाया बंद हाडे वहम ला यशुरून आणि त्यांना करूचे कोण आहे हो वाक्याला जनते भीतर को बयान करते बा मतलब कुरान की शक्ल भीतर हालांकि मुगली मामूली मखलूक ठीक है अल्लाह बयान करे हिजो पर गौर करा. अल्लाह ने क्या चीज पसंद केलं तिची मोहब्बत दर तिची उम्मतीचे दर ही उम्मतीचे नाही ती तिची उम्मत नाही आपल्या भावाचे दर आपली बन्याचे दर ती मुगली आपली फिकीर केली नाही. आणि कोणती फिकीर तुम्ही कंपेयर करू शके नाही. दुनियावी एतिबारांती फिकीर केली अल्लाह ताला कुरानात भीतर तिचे वाक्य नकल केलं. आम्ही अगर कोणाची आखिरत की फिकीर करता, कोणी नमाज मसाची फिकीर करता, कोणी इस्लाम आणि ईमानची फिकीर करता, ते फौसे अल्लाह सामने आमका चमकोतलो आमका होते करत केवळ फलाना होते ना अरे तुझी ही जमा एटले म्हणजे तुझे जे ईमान हडले एटले म्हणजे तुझी जपणे एकूण नमाज पडणे तरी आलिम शर्त नाही या और कोर्स की शर्त नहीं, इनफरादी दावत हर एकलाची जिम्मेदारी, हर एकलाची जिम्मेदारी. अल्लाह हे जे फौरन मध्ये किस्सा बयान केला ते हुदहुद पारवाचो अल्लाह बयान केला नाही. कारण की पारवा तुम्ही खूप पसंद करता पोसूचे कुकड़ियाचो तस्करा केला नाही. कुकड़िया पसंद हर जुमाई से कम खाता के गावी कुकड़ियो हे जो तस्करा केला नाही. अल्लाह ताला कोणाचो तस्करा केलो एक तरी तो अलम तरा कैफ फअल रब्बुका बि अस्हाबिल फील, एक तस्करा केलो अल्लाह ताला हुदहुद परिंदो. ठीक आहे हो परिंदो आपली फिकीर केली नाही हो सगळी कौमाची इमानची फिकीर केली हो.
सुलेमान इस्लामाचे ताबे होतो एक मतलब उडते उडते गेलो वते 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 ही नजर पडले एक इसले इलाका भितर ताती माणसा अल्लाह बल्लान काबरून कलते मध्ये आणखी तो परिंदो आजमावू शकतो अलामा वाटे मायबाप वाटे वडले वडले आमचे आजो वाटे तीन काम करते रे तिघे भितर फिकीर पैदा झाली सगळी कोण सूरजाची पूजा करते वाटे तो इकडून उभे राहिलो जायजा घेतलो का करते वाटे जायजा घेतला मग तेका ते टाइम लागलो थंयच्यान शाम तो बोल मलिके बिल्किस हे जो इलाका यमन इतनी दूर तकरीबन 1500 किलोमीटर तुम्ही आजमावा यानी सुलेमान इस्लाम परेशान कसम खाली अल्लाहची अगर हुदहुद ऐकलो तुमच्या माका सांगे ना तुम गेला ते इतलो टाइम पास करते वाटे अगर वो ऐलो लअذبحन्ना हेका मी जबाह करून कस रखलो अवले अतियन्नी बिसुल्तान मुबीन अभी काही दलील हलकस ठेका गेलो काही निके कामा गेलो बोलो एक मुद्दते मग हुदूद उडते उडते ऐलो आणि बोललो فمكث غير بعيد فقال أحطت بما لم تحط به وجئتك من سبأ بنبأ यकीन सांगलोय सुलेमान ए बादशाह सलामत मुझेकडे इसलो इल्म अशी तुमच्याकडे मालूमात नाही मी तुमच्याकडे मलिके सबा बिल्किस तिचे नाव होते तिची तुमच्याकडे खबर आणला दे का खबर वजदतुहा वqawmaha यस्जुदून लिशम्सी मिन दूनिल्लाह मी तिकत्ता पडलो तिची सगळी कौम अल्लाह सोडून सूरजाची पूजा करते वाटे बर्दाश्त करू शकत नाही ही खबर ताचे सुलेमान इस्लाम खुतूत शुरू केले दावती सिलसिला शुरू केले तेका दावत दिले उडलो किस्साचे तर किस्सा में तर वशे नाही की किशी त्यांच्या तख्त रे आयलो अर्श आयलो किशी रेहाल सगळी कौम ईमान आणले जरिया कोण झाले एक परिंदो हुदूद आणि अल्लाह एकच सिरीजून वाक्या बयान केला ते मुगलियेचो आणि हुदूद परिंदाचो तरी तुम्ही आजमावा आमचे भितर अगर आम्ही दावती काम केले दावती कामाचा हर एक माणूस आपल्या आपली फील्ड भितर करते वाटे कोणी मोबाईलाच्या जमाना तुम्ही आपले इतिबारण करू शकता मोबाईला भितर निकी निकी मेसेज तुम्ही सेंड करते वाटे अवलमाचे बयानात अगर तुम्ही मुनासिब रखले कोण ते हालात तिका सेंड केले तुम्ही दाई झाले तुमका तो सवाब मिळतो आमका आजकाल लोकांनी मोबाईल आहे बला अगर आम्ही छान तिका सुबह इस्तेमाल करू शकता इतलो मानशी बोलते वाटे आमका आज तर कळते नव्हते का बसला मावशा बहिणी गाडीवर बेसून सगळे नाही बोलून आज बहिणी गाडीवर बेसून सगळे नाही बोलून भाभल्या गाडीवर बेसून सगळे नाही बोलून आणि आज तर भाभल्या से हात मिळवते होते त्यांना गाडीवर वरते होते बाकी बेंगलोर आम्ही एकटे सफर करत होते आमका कळते होते की ही चीज हराम म्हणून अल्लाहचे नबी साहेबांनी फरमावले एक माणूस नामहरमा से खलवत इख्तियार करता गुनाहचे काम करता म्हणून बेहराली जपणे तरी तुमचे आज वर्ल्ड मैदान असे तुमच्याकडे तुम्ही एक मेंबरा लेवल दावती काम करायची जरुरी नाही तुम्ही एक मिसती सामने बसून दावत द्यायची जरुरी नाही तुमच्या हातात मोबाईल असे अल्ले उलमाचे बयानात येतात मौका महाल इतिबारान तिका तुम्ही फेडवले पहले कोण ही बुराई भीतर वाटे हिकमतेन फेडवले इथं वळले काम जाऊ शकता की फौसे तुम्ही पलते राहते इथून लोक दर्जा किशी मिळलो का म्हणून तरी ही चीजों मी तुमका सांगू इफ्रादी दावत इज्तिमाई दावत हे सिलसिला अगर तुमच्याकडे काही सवालात करू शकता आणि मी खुद सवाल करू मी म्हणजे जपण्याची रोशनी मी त्याचा सवाल करता मग इत्मीनान जाऊ की तुम्ही वलखाले म्हणून तुम्ही तयार आणि जवाब द्या मुझे बास ते शागिर्द झाले जे पण एक मुद्दत झाली पळून माशाल्लाह आज पळूनचा मौका मिळलो काही नाव लिहूचे नाही मी एक नाही शी 4-5 वाटे एक सवाल एक माणूस नव दिनीचे कामा जोडला ते पहिला जो कोणती पैड असे पाया हड्डापासून खाल निसते होतो एकदा पाया हड्डावर राहिले आणि पुढे एको नामाज पडते ना बोलता नामाज पडते वाटे एकदा तिघी पुढे आम्ही पडते वाटे की तो टोपी घालते ना आमका अगर कॉन्फिडेंट नाही की तो आमची जपणी ऐकतलो का नाही का तेव्हा आम्ही त्याला टोपी घाल म्हणजे किशी हो जवाब या देतो शाबाश ठीक आहे सांगू अभ्यास सांग ठीक आहे सांगू त्याला टोपी घाल बोलत गाजी शाबाश हो म्हणजे कोण तो वाक्य सांगलो वाक्य तुम्ही आठवाशी कोण सांगू शकता एक वाक्य सांगलो मी तुमका मौलाना सांगू मला मा सबब जपनी नाही कोणी नाही सांगा हजरत मौलाना इजाज रहमतुल्लाह अलैह ओके मेरा जल्दी सा चीजों ऐसे एक सवालात करने में दूंगा लेकिन तुम्ही सर्वोच्च चीजा आदोस रखती दोन किस्सा आदोस सोडी नाही कोणते दोन किस्सा हा नियम हकीम आणि एक भरपूर हकीम तो दोन किस्सा आमच्या राहतो
अच्छा तू काय आजकाल व्हडलो मोकाश आहे हो म्हणजे एक बयान व्हायरल झालं होतं ही चिठी पुन्हा आढळलं मगा बसा वखत आम्ही सवाब कमी आहे लेकिन बेसरलेकडे गुन्हा कमावता बास गुना इसलिए रहता हमेशा हमेशा गुना क्या गुना हमेशा हमेशा सबक तो गुना बाकी रहता अरे माशाल्लाह स्टेटस शायद वो बयान आई ना मुझे आणि वो बयान भली वायरल झालं मुझे बयान कि माणूस असे बघा काही नाही अपने स्टेटस पे का याची तस्वीर धरवलं बस या काही म्युझिक धरवलं अगर एक माणूस ऐकलो तर तिथं लाखो माणसाची गुन्हा मिळू शकता किशी हालांकि एक माणूस ऐकलो कोण सांगू शकता लाखो माणसाचे गुन्हा त्याला मिळू शकता आणि इशी गेलो तरी हमेशा हमेशा सोबत गुन्हा दिलो जितना सर तो धरवलीची चालते राहतली किशी जाऊ शकता एक माणूस तरी स्टेटस पळलो लेकिन लाखो माणसाचे गुन्हा त्याला मिळू शकता हे जवाब दिसा शाबाश एक वेळा शाबाश आणि एक माणूस पळलो आणि एक माणूस धरवलं त्याचे पंखा बदली होते त्याचे फॅन जोगून भरले होते तरी केटले आले ऐकते झाले तरी पावले लाखो करोडो माणसाचे गुन्हा ह्याचे माथा उभा बात सुनना तो इसलिए असे हमेशा सबब सवाब मसलन काही चीज तुम्ही सोडून गेल्या एक चीज मिसवाकची सुन्नत तुम्ही सोडून गेले तुम्ही आपले चरमा सांगले भावडा सांगले ते का फलन घेतल्या माणसे केले तुमका सवाब गुन्हा कोशी आमका फलन आमची चीज जोकन ते गुन्हा केले त्याचे जोकन तो वबाल आमच्या ऊपर दिशी में तुमका काबिलचे वाक्य सांगलो बस मी खतम करता अल्लाह ताला कडे दुआ अशा दखला आमका दिवचो सेवा खुदा दिस